आत्मे गाठू पाहत होते अद्वैताची उंची, देहांमधली खोल दरी कवटाळत गेलो आपण, देहांमधली खोल दरी कवटाळत गेलो आपण. दीवाने खास की महफिल में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गजल रसिकांना सप्रेम नमस्कार. वरवर दिसते शांत संयमी दुनियेला मी, माझ्यामध्ये दिसतच नाही चक्रीवादळ. मराठी कवयित्री आणि मराठी गझलगारा निशा डांगे यांची उत्तम मराठी शायरी. मित्रांनो, आज आपण या विषयावर बोलणार आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी हिंदुस्तानी ज़बान में भी और मराठी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा अशार. दोस्तों, निशा डांगे, इनका ताल्लुक महाराष्ट्र के पुसद इलाके से है. यहीं उनकी मौजूदा रिहाइश भी है. संत गाड़गे बाबा यूनिवर्सिटी से उन्होंने एमए पॉलिटिकल साइंस और एमए हिंदी की तालीम हासिल की है. निशा डांगे प्रोफेशन से एक टीचर हैं. निशा डांगे मराठी गज़ल के साथ साथ बेहतरीन मुक्त छंद की मराठी कविताएं भी लिखती हैं. निशा कवयित्री होने के साथ साथ एक अच्छी समीक्षक भी हैं. कई मराठी की कविताओं पर, मराठी कविताओं की किताबों पर समीक्षा करती रहती हैं. तो ये हुनर भी उन्हें हासिल है समीक्षक का. निशा डांगे, इनकी कविताओं की किताब जो मंजर आम पर शाया है उसका नाम है मुग्धायणी. मुग्धायणी. दोस्तों, निशा डांगे, इनकी मराठी शायरी, खासकर मराठी गज़ल की मेरी नज़र में खासियत यह है कि उनके जो शेर होते हैं वो बड़े स्वाभाविक अंदाज में कहे हुए शेर होते हैं, और उनकी ज़बान जो होती है वो एक मृदु और मुलायम ज़बान, यानी जैसे सॉफ्ट टोन की शायरी, मराठी शायरी हम कहें. यही निशा डांगे की मराठी गज़ल की शायरी की खासियत है मेरी नज़र में. तर मित्रांनो, लवकरच नजर टाकूया आपण निशा डांगे यांच्या गझलच्या शायरीचे काही निवडक शेर मी तुमच्यासमोर पेश करतो. ते बघा. तर एपिसोडची सुरुवात आपण निशा डांगे यांची एक गझलचे 3 शेर मी तुमच्यासमोर पेश करतो. ते बघा. शांतता स्मशानाची खूप भावली होती, माणसे किती येथे शांत झोपली होती, माणसे किती येथे शांत झोपली होती. हा शेर बघा. दोष का विनाकारण या उन्हास देऊ मी, दोष का विनाकारण या उन्हास देऊ मी, बेचिराख करणारी खुद्द सावली होती, बेचिराख करणारी खुद्द सावली होती. आणि हा शेर बघा. वेगवेगळे अभिनय जीवनात केल्यावर, वेगवेगळे अभिनय जीवनात केल्यावर वेदना निपुण झाली काळजातली होती, वेदना निपुण झाली काळजातली होती. आणि आता निशा डांगे यांच्या एका गझलची, छोट्या बहरची गझल आहे, त्याचे 3-4 शेर तुमच्यासमोर पेश करतो. ते बघा. कळून चुकले नंतर नंतर, कळून चुकले नंतर नंतर, प्रेम भीम निव्वळ अवडंबर, प्रेम भीम निव्वळ अवडंबर. आणि हा शेर बघा. उंच उडाले स्वप्न भराभर. एक हुस्ने म्हटला आहे शेरच्या.
उंच उडाले स्वप्न भराभर, क्षणात पडले फिरून गरगर. क्षणात पडले फिरून गरगर. उंच उडाले स्वप्न भराभर. स्वप्न उंच उडाले. एक नवीन शब्दप्रयोग केलेला दिसतो या शेअरमध्ये निशा यांनी. हा नक्कीच मराठी शायरीला आणि मराठी काव्यविश्वाला समृद्ध करणारा असा आहे. उंच उडाले स्वप्न भराभर, क्षणात पडले फिरून गरगर. हा शेर बघा. रोज निखळतो जर्जर तारा, रोज निखळतो जर्जर तारा, नवीन जन्माच्या आशेवर. रोज निखळतो जर्जर तारा, नवीन जन्माच्या आशेवर. आणि हा एक शेर बघा. अध्यात्मानी कळू लागले, भोग विलासी जीवन नश्वर. आणि आता निशा डांगे ह्यांचा हा एक उत्तम शेर बघा, ज्यात द्वैत आणि अद्वैत या संकल्पनेवर आधारित हा एक उत्तम शेर आहे. आत्मे गाठू पाहत होते अद्वैताची उंची, आत्मे गाठू पाहत होते अद्वैताची उंची, देहांमधली खोल दरी कवटाळत गेलो आपण, देहांमधली खोल दरी कवटाळत गेलो आपण. आणि एक अशाच प्रकारचा एक विचार आत्मा, योनी, जन्म, पुनर्जन्म या संकल्पनांवर आधारित हा निशाचा एक सुंदर शेर बघा. किमान वणवण थांबू शकते या देहाची, किमान वणवण थांबू शकते या देहाची, कशा फिराव्या लाखो योनी या आत्म्याने, कशा फिराव्या लाखो योनी या आत्म्याने. किती एक गहिरा आणि एक विचार करवणारा शेर आहे. आणि आता निशा डांगे यांचा एक प्रोग्रेसिव्ह विचाराचा हा एक शेर तुमच्या समोर पेश करतो. तो बघा. एक पाटी असावी मंदिराच्या पुढे, एक पाटी असावी मंदिराच्या पुढे, धर्म मोठा नसावा माणसाच्या पुढे, धर्म मोठा नसावा माणसाच्या पुढे. एक मोठा विचार आणि एक मोठा शेर आहे निशा डांगे यांचा. आता निशा डांगे यांच्या एका गझलेचे 3 शेर मी तुमच्या समोर पेश करतो. ते बघा. आयुष्या मी तुझ्याकडे तर दान कोणते मागत नाही, आयुष्या मी तुझ्याकडे तर दान कोणते मागत नाही, भरावीस तू माझी ओंजळ तुझी एवढी दानत नाही, भरावीस तू माझी ओंजळ तुझी एवढी दानत नाही. हा शेर बघा. लगाम कसला तरी उधळते एका जागी थांबत नाही, लगाम कसला तरी उधळते एका जागी थांबत नाही, समजावूनही सांगितले पण मन कोणाचे ऐकत नाही, समजावूनही सांगितले पण मन कोणाचे ऐकत नाही. आणि हा एक शेर बघा. माझ्यामध्ये किती वाढला आहे बघा तुझा पसारा, माझ्यामध्ये किती वाढला आहे बघा तुझा पसारा, माझ्यामध्ये मलाच हल्ली मी शोधूनही गवसत नाही, माझ्यामध्ये मलाच हल्ली मी शोधूनही गवसत नाही. आणि आता निशा डांगे यांच्या एका गझलचे हे 2-3 शेर बघा तुमच्या समोर पेश करतो. लोकनिंदेच्या मुळावर वार झाला पाहिजे, लोकनिंदेच्या मुळावर वार झाला पाहिजे, शेर गझलेचा असा दमदार झाला पाहिजे, शेर गझलेचा असा दमदार झाला पाहिजे. आणि हा एक शेर बघा. आग धगधगती असावी एवढी डोळ्यांमध्ये, आग धगधगती असावी एवढी डोळ्यांमध्ये, फक्त नजरेनेच शत्रू ठार झाला पाहिजे, फक्त नजरेनेच शत्रू ठार झाला पाहिजे. आणि हा एक शेर बघा. आपल्या नात्यात अनुभव जो मिठागत भेटला, आपल्या नात्यात अनुभव जो मिठागत भेटला, तोच जीवन पोषणाचा शार झाला पाहिजे. एक अतिशय सुंदर गैर मुरद्दफ गझल आहे निशा डांगे यांची. त्याचे 3-4 शेर तुमच्या समोर मी एपिसोडच्या शेवटी
पेश करतो ते बघा. गाभाऱ्याचे अंग कापते आहे सळसळ, गाभाऱ्याचे अंग कापते आहे सळसळ, कोण पायरीवर वाजवतो आहे संबळ, कोण पायरीवर वाजवतो आहे संबळ. वरवर दिसते शांत संयमी दुनियेला मी, माझ्यामध्ये दिसतच नाही चक्री वादळ. अफाट असते जिथे मनाची इच्छाशक्ती, अफाट असते जिथे मनाची इच्छाशक्ती, गवसत जाते तिथे हजारो हत्तीचे बळ, गवसत जाते तिथे हजारो हत्तीचे बळ. ओल आटली काळजातली सांगत असते, डोळ्यांमध्ये तिच्या झऱ्यांची दिसते वर्दळ, डोळ्यांमध्ये तिच्या झऱ्यांची दिसते वर्दळ. उरले आहे केवळ अंतर श्वासा इतके, उरले आहे केवळ अंतर श्वासा इतके, भेटीसाठी किती विठ्ठला सोसावी कळ, भेटीसाठी किती विठ्ठला सोसावी कळ. तर मित्रांनो, हे होते निशा डांगे यांचे काही निवडक शेर. तो दोस्तों, मुझे उम्मीद है मराठी गज़लकारा, मराठी शायरा निशा डांगे, इनके मराठी गज़ल के चुनिंदा अशार जो मैंने आपके सामने पेश किए आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.